भाजपची धोरणे बिल्डर धान्यजी असल्याचं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे. नाही, आदित्य ठाकरे यांना अजूनही विकासाचा पूर्ण रूप कळलं नाही आहे. सध्या ते नवीन आहेत. सभागृहातही 4-5 वर्षाचा अनुभव आहे. खरं तर सभागृहामध्ये 25-25, 30-30 वर्ष आम्ही काम केलं आहे. त्यामुळं त्यांना सरकारचे धोरणं, सरकारची भूमिका हे कळणार नाही. त्यांनी जे महानगरपालिका मुंबईला हाताळताना ज्या पद्धतीचं बिल्डर धार्जिणे धोरण, बिल्डर धार्जिणी महानगरपालिका, जनतेच्या विकासाकरता कुठलंही धोरण मुंबईमध्ये नाही असं महानगरपालिका त्यांनी चालवली. तीच आता पुढं त्यांना तशी सवय लागली आहे बिल्डर धार्जिणी, आणि म्हणून ते आमच्याकडे असे बघतात. शेवटी मुंबईला आज जे बघितलं असाल तुम्ही, विकसित मुंबई करण्याचा संकल्प देवेंद्रजींनी केला आहे, आपल्या एकनाथजींनी केलेला आहे. आणि त्यामुळं आमचं धोरण हे सर्वसामान्य जनतेकरता आहे. गरीब माणसाला घरं मिळाले पाहिजे. त्या ठिकाणी आता आम्ही जो निर्णय घेतला गृहनिर्माण संस्थाबद्दल, स्वयं पुनर्विकासाच्या योजनांबद्दल निर्णय घेतला. जवळपास मुंबईच्या 90% मराठी माणसाला या ठिकाणी हक्काचे घरं मिळतील. मुंबईमध्ये सर्वच प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी होईल. रेल्वे, मेट्रो रेल्वे, कोस्टल रोड, आपण बघितलं असाल की मुंबईला चारी बाजूने जोडण्याचा, मुंबई उपनगराला जोडण्याचा जो आमचा प्रयत्न आहे तो मोठा आहे. त्यामुळं आमचं धोरण हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आहे. आणि उबाटाचं धोरण हे बिल्डर धार्जिणे आहे, हे आज महाराष्ट्राने मुंबईने बघितलं आहे. त्यामुळं जे ऑलरेडी बिल्डर धार्जिणे आहे त्यांनी आम्हाला या ठिकाणी अशी टीका करण्यात किंवा अशी टीका त्यांनी केल्यावर महाराष्ट्राचा किंवा मुंबईचा कोणी व्यक्ती त्यांचा ऐकेल, मला असं वाटत नाही.